तर मित्रांनो नमस्कार. आज आपण इंटरनल ऑर्गन्स ऑफ ह्यूमन बॉडी यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. इंटरनल ऑर्गन्स ऑफ ह्यूमन बॉडी म्हणजे मानवी शरीरातली जी इंद्रिय आहेत त्यांची माहिती. द ब्रेन म्हणजे मेंदू. मेंदू शरीराच्या विविध कार्याचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करतो. ब्रेन ऍक्ट्स ॲज द बॉडीज कंट्रोल सेंटर फॉर थॉट अँड मुवमेंट. Brain acts as the body's control center for the thought and movement. म्हणजे मेंदू शरीराच्या विविध कार्याचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करते. द हार्ट, हृदयाचं काय काम आहे? द हार्ट मीन्स हृदय. हृदयाचं काम आहे, हृदय संपूर्ण शरीरात रक्त फिरते ठेवते, पंपिंग करते. द हार्ट विच पंप्स ब्लड टू डिलिव्हर ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स थ्रू आउट द बॉडी. The heart which pumps blood to deliver oxygen and nutrients throughout the body. यानंतर the lungs means फुफ्फुसे. फुफ्फुसांचं कार्य काय आहे पाहूया. फुफ्फुसे श्वासोच्छवासाचे कार्य करतात. ऑक्सिजन O2 शरीरात आत घेणे आणि CO2 बाहेर सोडणे म्हणजे स्वच्छ श्वास. The lungs responsible for breathing and gas exchange. गॅस एक्सचेंज मीन्स O2 मीन्स ऑक्सिजन आत घेणे आणि CO2 मीन्स कार्बन डायऑक्साइड शरीराच्या बाहेर सोडणे. द लंग्स रेस्पॉन्सिबल फॉर ब्रेथिंग अँड गॅस एक्सचेंज. त्यानंतर द लिव्हर. द लिव्हर मीन्स यकृत फिल्टरचे काम करते, शरीर स्वच्छ करते. द लिव्हर विच फिल्टर्स ब्लड अँड प्रोड्युसेस बाइल. द लिव्हर विच फिल्टर्स ब्लड अँड प्रोड्युसेस बाइल म्हणजेच यकृत हे शरीरातले रक्त फिल्टर करण्याचं काम करतं. यानंतर आपण माहिती घेणार द किडनीज. म्हणजेच किडनी म्हणजे मूत्रपिंड. विच फिल्टर वेस्ट फ्रॉम द ब्लड टू प्रोड्यूस युरिन. द किडनीज विच फिल्टर वेस्ट फ्रॉम द ब्लड टू प्रोड्यूस युरिन. रक्तातील टाकाऊ पदार्थ गाळून द्रव संतुलन नियंत्रित करते. यामुळे टाकाऊ पदार्थ मूत्र शरीराबाहेर पडतात. म्हणजेच किडनी आहे ती टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचं काम करते. रक्तातील टाकाऊ पदार्थ गाळून द्रव संतुलन नियंत्रित करते. यामुळे टाकाऊ पदार्थ मूत्र शरीराबाहेर पडतात. द स्टमक अँड इंटेस्टाइन्स. द स्टमक म्हणजे पोट आणि इंटेस्टाइन्स मीन्स आतडे. याच्यामध्ये लहान आतडे आणि मोठे आतडे असतात. द स्टमक अँड इंटेस्टाइन्स आर फॉर डायजेशन. पोट अन्नाचे विघटन करते आणि पोषक